धुक्यात जसे चांदणी मुक्याने तसे बोल हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणार सॉन्ग म्हणजे मराठी एक्स हिंदी सॉन्ग यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। व्हिडिओ सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त प्लस इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट बनवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं। त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्राम चॅनलवर सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन होऊ शकता। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचे, त्यावेळेस तुम्हाला सर्व व्हिडिओ एडिटिंग समजणार आहे। तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। धुक्यात जसे चांदणी खुणावती का खुणे मला आले हसू आत फसणे नाही रे। तर मित्रांनो, मी अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपले दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत। तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्हाला सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करायचे असेल तर प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। त्याचबरोबर तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओ दिला असेल हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन अलर्ट मोशन, तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा। व्हिडिओ बघून सुद्धा तुमचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नसेल तर आपल्या टेलिग्रामवरती एक अलर्ट मोशनचा APK दिला असेल तर तो APK घ्या, म्हणजे डाउनलोड करून घ्या, त्याच्यानंतर ट्राय करून बघा। तर ती जी आपली ट्रिक आहे ती 100% वर्क करणार आहे। फक्त अलर्ट मोशन घेतल्याच्या नंतर तुमच्याकडे जर ओल्ड व्हर्जन असेल तर ती काम करणार नाही, तर काय सांगता येत नाही। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी बीटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे बीटमार्क प्रीसेट ओपन करून घेतलेला आहे। तर आपल्या प्रीसेटमध्ये एक अशा प्रकारचे सॉन्ग दिलेला असेल आणि एक ग्रुप दिलेला आहे लिरिकचा। तर आता सिम्पली काय करायचं, आपल्याला 0 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जायचं आहे आणि तुमची जिथं काय फोटोची फाईल असेल ते फोटोची फाईल ओपन करून घ्या। फोटोची फाईल ओपन करून घेतल्याच्यानंतर सिम्पली फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी फोटोज ॲड करून घेतो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे सर्वच फोटो ॲड करून घेतलेले आहे। तर आता बघा कसं करायचं, आपल्याला फोटोला एकदम बरोबर रेशोमध्ये ॲड करायसाठी काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचे, वरी आडवे 3 डॉट असेल यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याला फक्त फोटोला फिल टू कंपोजिशन याचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर मी सगळेच फोटो ऑलरेडीच म्हणजे ॲड करून घेतलेले आहेत, तर एक एक दाखवत बसलेलं नाही त्यामुळे। तर आता सिम्पली काय करायचं, समोर यायचा हा जो ग्रुप आहे या ग्रुपला सर्व फोटोंच्या वरती घ्यायचे अशा प्रकारे। तर ग्रुपला वरती घेतल्यानंतर काय करायचं, आता आपल्याला समोर यायचं आहे, म्हणजे 2 नंबरची बीटपाशी इथे आपल्याला शॅडो ॲड करायची आहे आपल्या लिरिक्ससाठी। तुम्ही डेमो व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये आहे बघा व्हाईट कलरची। तर आता सिम्पली काय करायचं, आपल्याला एक प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल घ्यायचं आहे। रेक्टँगल घेतल्यानंतर काय करायचं आहे, एडिट शेपवरती जायचं आहे, एक्स अँगल काय करायचं अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे मोठं करून घ्या। तर सिम्पली आता बॅकला यायचं आहे आणि इथं कलर आणि फिल्टरचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, याचा कलर जो आहे तो व्हाईट ठेवायचा आहे, साईडला ग्रेडियंट आहे यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, हा जो इकडचा आपला व्हाईट कलर आहे सिम्पली त्याला अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि ब्लॅकला म्हणजे थोडंफार म्हणजे एकदम शॅडो दिसेल यासाठी अशा प्रकारे ठेवायचं आहे, जे खूप पण नाही। अशा प्रकारे सिम्पली इथं खाली ब्लॅक कलर आहे बघा, या ब्लॅक कलरवरती टच करून याला ट्रान्सपरंट करून घ्यायचे। तर अशा प्रकारे तर थोडाफार आपण ॲडजस्ट करून घेऊयात। तर इतकं असं हे बरोबर दिसतंय असं वाटतंय मला, म्हणजे आपल्याला एकदम शॅडो दिसावी असं ठेवून घ्यायचं आहे। तर फक्त काय करायचं, त्याला आता मधला डॉट आहे त्याला अशा प्रकारे एक थोडं कमी करून घ्यायचं आहे। कमी केल्याच्यानंतर इथं सेंटरला ठेवायचं बघा, सेंटरला ठेवल्याच्यानंतर यालाच कॉपी करायचं आहे।
कॉपी करून याला तिथं पेस्ट करायचे. फक्त आता पेस्ट केल्यानंतर वरची जी लेअर आहे तर यावरती क्लिक करायचं, मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं. इथं रोटेटवरती जाऊन याला -180 डिग्री रोटेट करून घ्यायचं आहे. त्याला साईडला अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे, फक्त बरोबर दिसावं अशा प्रकारे. तर फक्त काय करायचं आहे, याचा आपल्याला ग्रुप लेअर करायचा आहे, म्हणजे ज्याचा एक आपल्याला ग्रुप तयार करायचा आहे. फक्त आता काय करू, समोरच्या बीटपाशी येऊन या दोन्हीची लेंथ आपल्याला समोरच्या बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. सिम्पली आपल्या दोन्ही लेयर्सला लॉंग प्रेस करून ठेवायचे. इथं वरी ग्रुपचं ऑप्शन आहे बघा, 1 नंबरचंच, यावरती क्लिक करून घेऊया. तर अशा प्रकारे आपला ग्रुप बनवून रेडी होणार आहे. सिम्पली याच ग्रुपला आपल्याला कॉपी करायचे, समोरच्या बीटपाशी येऊन इथं पेस्ट करायचे. पेस्ट केल्यानंतर बघा इथं थोडी याची लेंथ कमी पडते आहे, तर ग्रुपवरती क्लिक करून याची लेंथ अशा प्रकारे वाढून घ्यायची आहे. तर आता सिम्पली काय करायचं आपल्याला, यामध्ये एक लिरिक असेल तो लिरिक लिहून घ्यायचा आहे गाण्याचा ऐकून. तर मी तो लिरिक लिहून घेतो. तर आपला लिरिक आहे धुक्याचं जसे चांदणे, तर तो मी लिहून घेतो. त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं, टेक्स्टवरती जायचं आहे. इथं एक आता मी लँग्वेज चेंज करून घेतो आणि लिहून घेतो. आणि सिम्पली काय करायचं, वरी कलरवरती क्लिक करायचं. इथं याचा कलर ब्लॅक ठेवायचा आहे आणि इथं फॉन्टवरती जायचं आहे. तर रोबोटो ब्लॅक नावाचा असेल फ्लॉन्ट असेल तर तो ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं, खाली रिसाईजवर जाऊन रिसाईज करून घ्यायची आहे. सिम्पली याला काय करायचं आहे, हे जे आपण तयार केलेलं आहे याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. ठेवल्यानंतर काय करायचं आहे, समोरच्या बीटपाशी यायचं आहे. याची लेंथ आपल्याला समोरच्या बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. सिम्पली यालाच कॉपी करून घ्यायचं आहे, लेअरवरती क्लिक करायचं, कॉपी लेअर करायचं, समोरच्या बीटपाशी येऊन इथं परत पेस्ट करायचं आहे. याची लेंथ समोरच्या बीटपर्यंत आपल्याला वाढून घ्यायची आहे. अशा प्रकारे वाढवल्याच्यानंतर इथं दुसरा जे टेक्स्ट आहे तो लिहून घ्यायचा आहे. तर सिम्पली इथं कोणता टेक्स्ट आहे, मुक्याने तसे बोलणे, तर तो लिहून घेतो मी. तर अशा प्रकारे. तर सिम्पली काय करायचं आपल्याला, यांना एक इफेक्ट ॲड करायचं आहे. तर आपण काय करू, एक इफेक्ट तयार करायचा आहे. त्यासाठी सिम्पली आपल्याला जो आपण आता लिरिक ॲड केलेत त्यावरती क्लिक करायचे, इफेक्टवरती जायचं, ॲड इफेक्टवरती जायचं आहे आणि इथं आल्यानंतर थोडं वर स्लाईड करायचं बघा इफेक्ट ब्राउझरमध्येच. इथं थोडं स्लाईड केल्यानंतर इफेक्ट बघायला मिळणार आहे आपल्याला हेड इन आउटचा. तर तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, आपलं इनची जी जो आपला इन आहे याला 70 ठेवून घ्या बघा, 60 किंवा 70. तर आपण 70 ठेवून घेऊया. सिम्पली आता याच इफेक्टला कॉपी करायचं आहे, समोरच्या लिरिकवरती ठेवून पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, आपला जे 2 फोटो आहेत हे, तर या दोन्ही फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर हा आपला जो हेड इन आउटचा इफेक्ट आहे तर अशा प्रकारे बघायला मिळणार आहे. तर आता काय करायचं आपल्याला, आपण इकडचे लिरिक तर ॲड करून घेतले आहे, तर आपण या फोटोला इफेक्ट पेस्ट करून देऊयात. तर त्यासाठी आपल्याला बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती. तर इफेक्टच्या लेअरवरती आल्यानंतर काय करायचं आहे, हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे तर तो इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्यानंतर काय करायचं, समोर यायचं आहे आपल्याला बघा एक 8.6 सेकंदापाशी. तिथे एक 3 फोटो असतील, तर या तिन्ही फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर मी तिन्ही फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून देतो. तर या 3 फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं, समोर यायचं आपल्याला एक 14.16 सेकंदापाशी. तर इकडचे जितके काय फोटो आहेत तर त्या सर्व फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर मी या फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतोय. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटोला इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे. तर आता परत आपल्याला बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्यानंतर काय करायचं आहे, हा जो एक 3 नंबरचा इफेक्ट आहे हा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि बॅकला यायचं आहे व्हिडिओवरती आल्यानंतर काय करायचं आहे, इथे एक 2 फोटो असतील बघा बारके अशा प्रकारचे. तर या दोन्ही फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. आता आपण इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, थोडं समोर यायचं आहे बघा अशा प्रकारे 14.16 सेकंदापाशी. तर इथे आपल्याला सर्कल शॅडो ॲड करायची आहे. तर त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वरी आडवे 3 डॉट असले यावरती क्लिक करायचं आहे. याला फिल टू कंपोजिशन एरियाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला काय करायचं, कलर आणि फिलरचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं. साईडला ग्रेडियंटवरती यायचं आहे. तर इथं सर्कल ग्रेडियंट आहे बघा सेंटरला खाली. तर या सर्कलला अशा प्रकारे सेंटरला ठेवायचं आहे, ब्लॅकला अशा प्रकारे सेंटरला ठेवायचं बघा.
त्याच्यानंतर इथं खाली व्हाईट कलर असेल, या व्हाईट कलरवरती टच करायचं, याला ब्लॅक करायचं आहे. जो साईडचा ब्लॅकचा कलर होता यावरती क्लिक करून याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तर आपली शॅडो बनवून रेडी होणार आहे. सर्कल शॅडो आहे बघा ही. तर सिम्पली याला थोडंफार ॲडजस्ट करून घ्या तुमच्या फोटोनुसार. त्याच्यानंतर एकदम लास्ट बीटपाशी येऊन याची लेंथ आपल्या सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर आता सिम्पली काय करायचं आहे, आपला जो ग्रुप आहे त्या सिम्पली ग्रुपला आपल्या शॅडोच्या वरती ठेवायचं आहे. शॅडोच्या वरती ठेवल्याच्यानंतर काय करायचं आहे, आता आपण या ग्रुपला थोडं एडिट करूया. त्यासाठी ग्रुपवरती क्लिक करायची, एडिट ग्रुपवरती जायचं आहे. तर अशा प्रकारे आपली टेक्स्ट असतील लिरिक. तर सिम्पली काय करायचं, याला ना आपल्याला ॲनिमेशन ॲड करायचे. तर त्यासाठी या लिरिकवरती टच करायचे टेक्स्टवरती. त्याच्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे. तर यांना अगोदर काय करायचं, एकदम इकडं लास्टला अशा साईडला एक साईडला करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, इथे की द्यायची आहे. की दिल्याच्यानंतर काय करायचं, याला सेंटरला यायचं आहे. आपल्या टेक्स्टच्या इथे की द्यायची, एकदम लास्टला एक की द्यायची आहे. तर आता आपल्याला सेंटरला यायचं आहे आणि हे जो आपला टेक्स्ट आहे याला अशा प्रकारे सेंटरला ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर समोरच्या कीपाशी याला परत असं बॅकला पाठवायचं बघा अशा प्रकारे. तर सिम्पली आपण याला ग्राफ ॲड करूया. त्यासाठी 2 कीचे सेंटरला येते 1 नंबरच्या. इथं ग्राफचा ऑप्शन आहे कीच्या खाली. या ग्राफला वरती ठेवूयात, याला इथं अशा प्रकारे खालती ठेवूयात. तर एकदम बरोबर असं वर्क करत आहे बघा. त्याच्यानंतर परत समोर याच प्रकारे टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे. याला एक साईडला ठेवून घ्यायचं आहे. एक स्टार्टिंगला प्लसची की द्यायची, सेंटरला एक प्लसची की द्यायची, लास्टला एक प्लसची की द्यायची आहे. तर सेंटरला अशा प्रकारे यायचं आहे. तर सेंटरला यायचं आहे, याला खालती घ्यायचं आहे अशा प्रकारे सेंटरला. बॅकला येऊन ऑटोमॅटिकली बॅकला जाईल, पण थोडंफार ॲडजस्ट करून घ्या. त्याच्यानंतर आपण ग्राफ सेट करून घेऊयात खाली वरती. तर अशा प्रकारे तर टेक्स्ट थोडा खाली वरती झालेला आहे. तर याला थोडं वरती ठेवून घेऊया अशा प्रकारे. तर सिम्पली आपण ॲड करून घेऊया. तर मी पटापट ॲड करून घेतो बघा. तर आपण एकदम बरोबर त्या टेक्स्टला बरोबर ॲनिमेशन ॲड करून घेतलेले आहे. तर आता एकदम आपल्याला बॅकला यायचं आहे. तर आपले ॲनिमेशन अशा प्रकारचे दिसणार आहेत बघा. तर थोडं बघून घ्या बरोबर आहेत का. तर आता सिम्पली काय करायचं आपल्याला, तर इथे एक आपल्याला इंकचा व्हिडिओ दिलेला असेल, तुम्हाला मी टेलिग्रामवरती दिलेला आहे बघा. तर सिम्पली तो डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि इथं ॲड करून घ्यायचा आहे. त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचं आहे आणि डाउनलोड केला असेल तो ॲड करून घ्यायचा. तर सिम्पली तो व्हिडिओ मी ॲड करून घेतो. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे हा जो इंकचा व्हिडिओ आहे तो ॲड करून घेतलेला आहे. तर सिम्पली काय करायचं, आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं जो आपले ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे. इथं लाईटिंगवरती जाऊन इथं कलर डॅड ज्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. तर सिम्पली काय करायचं, समोरच्या आपल्या बीटपाशी यायचं. इथं टाईम ड्युरेशनचा ऑप्शन आहे बघा, यावरती यायचं आहे आणि याची लेंथ समोरच्या बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. तर आता सिम्पली काय करूयात, आपण हा जो व्हिडिओ आहे यावरती क्लिक करायचं आहे. इथं लेअरवरती क्लिक करून कॉपी लेअर करायचं आहे. समोरच्या बीटपाशी येऊन आपल्याला इथं पेस्ट करून द्यायचं आहे. तर इथं बरोबर बसलेलं आहे बघा. परत समोरच्या बीटपाशी येऊन काय करूयात, इथं हे व्हिडिओला पेस्ट करून द्यायचं आहे. तर थोडीची लेंथ कमी पडते आहे. त्याच्यानंतर काय करूयात, आपण व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. टाईम अँड ड्युरेशनवरती जाऊन याची लेंथ परत वाढून घेऊयात. परत तिथं पेस्ट करूयात. तर इथे याची लेंथ कमी करावी लागणार आहे. तर सिम्पली इथूनच कट करून घेऊयात, काही विषय नाही. इथं सुद्धा याची लेंथ जास्त होती बघा, आपण कट करून घेऊयात. तर सिम्पली जो आपला ग्रुप आहे टेक्स्टचा तो सर्व व्हिडिओच्या वरती ठेवून घेऊयात. तर अशा प्रकारे बघा. तर आपलं इकडचं तर काम झालेलंच आहे. तर काहीच आपण अशा प्रकारे ते व्हिडिओ ॲड करून घेतलेले आहेत. तर आता थोडंफार काम राहिलेलं आहे, तर तो आपण काम करून घेऊयात. त्यासाठी समोर यायचं आहे, या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. तर त्यासाठी बॅकला येऊयात इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो 1 नंबरचा फोटो आहे याचा आपण इफेक्ट कॉपी करून घेऊयात. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे.
आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, हा जो 1 नंबरचा फोटो आहे या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर आपलं थोडंफार तर काम झालेलंच आहे, तर थोडं राहिलेलं आहे. तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ना वरी आडव्या 3 लाईन असतील यावरती क्लिक करायचं आहे. याला फिल टू कंपोजिशन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, याचा जो कलर आहे तो ब्लॅक करायचा आहे. त्याच्यानंतर बॅकला यायचं आहे तर इफेक्टवरती आणि ॲड इफेक्टवरती जायचं आहे. तर इथं एक सिम्पल स्टार फाईड हा एक इफेक्ट असेल, तर आपण सर्च मारून घेऊयात पहिल्यांदा. तर अशा प्रकारचा इफेक्ट आहे बघा, तर तो ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड केल्याच्यानंतर काय करूयात, तर अशा प्रकारे बघायला मिळणार आहे. तर आता सिम्पली काय करायचं आहे, इथं एक प्लसची की द्यायची आहे, समोर एक प्लसची की द्यायची आहे बघा, म्हणजे याच्यावर रेक्टँगल आहे याच्या लास्टला एक प्लसची की द्यायची आहे. याचा एक्स अँगलच ठेवायचा आहे आणि काय करायचं, आपल्याला अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. काय वाढवायचं तर वाढून घ्या, काय विषय नाही, 500-600 घ्या वाढून. त्याच्यानंतर एकदम व्हिडिओच्या लास्टला यायचं आहे. त्याच्यानंतर बॅकला यायचं आहे, इथं टाईम ड्युरेशनवरती जायचं आहे आणि याची लेंथ एकदम लास्ट बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. तर आता सिम्पली काय करायचं आहे, या रेक्टँगलवरती क्लिक करायचं, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं आहे, लाईटवरती जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे याला स्क्रीन केल्यानंतर काय करायचं, आपल्याला बॅकला यायचं आहे. तर एक परत 0 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर परत आडव्यावरी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, याला फक्त ट्रस्ट कंपोजिशन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, इथं कलर आणि फिलवरती जायचं, इथं साईडला नो कलरवरती सिलेक्ट करायचं आहे. बॅकला यायचं आहे, बॉर्डर आणि शॅडोवरती स्ट्रोक इनेबल करायचं आहे. इथं ऑलरेडी सिलेक्टेड ब्लॅक कलर असेल याला व्हाईट करायचं आहे. जी आपली स्ट्रोकची लेंथ एक 10 ते 11% ठेवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एकदम लास्ट बीटपर्यंत येऊन आपली जी बॉर्डर आहे त्याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर आपला जो व्हिडिओ आहे तो गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं, तर वरील सेटिंग साईडला शेअरचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचे आणि जी आपली व्हिडिओची क्वालिटी आहे ती 1080p ठेवून घ्या, नाहीतर 720 ठेवून घेऊ शकता. आणि खाली एक्सपोर्टचं बटन दिसतंय त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केल्यानंतर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर मित्रांनो भेटूया का नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच. जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.